सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या प्रश्नांवरून माजी आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कार्यालयाला कुलूप ठोकले। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारीवरून माजी आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आक्रमक आंदोलन छेडले। उगवण चाचणीत अपात्र ठरलेल्या कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना विकण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरही टीका करण्यात आली। आंदोलनामुळे कार्यालयीन कामकाज काही काळ विस्कळीत झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीवर काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ओसवाल कंपनीच्या तक्रारी आहेत, अवंतिका कंपनीच्या तक्रारी आहेत, केडीएमच्या तक्रारी आहेत, अंकुरच्या आहेत, ईगलच्या आहेत। ह्या ज्या काही कंपन्यांच्या तक्रारी होत्या वास्तविक यावर्षी या सील असायला पाहिजे होत्या, पण यांनीच यावर्षी बियाणं हे केलं। इथले ना आयुक्त, संचालक आणि जिल्हा कृषी अधिकारी हे कोणीही तिथं सहकार्य करत नाही। त्यामुळे आम्ही त्यांना आता ताळेबंद करून, म्हणजे तिथं जर काय आता उद्रेक झाला असता शेतकऱ्यांच्या भावनेचा, काही तोडफोड झाली असती तर एफआयआर शेतकऱ्यांवरच केला असता। पण आता हे शेतकऱ्यांच्या शेतातलं बियाणं उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा जर ते इतके निगरगट्ट असतील, एसीत बसून 2-2 तास तिथे तत्वज्ञान झाडत असतील तर त्यांच्यावर बियाणे अधिनियम 1968 आणि 1982 अंतर्गत जे काही कारवाई त्या कंपन्यांवर करण्यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी निवेदन केलं, त्याची अंमलबजावणी जर कृषी विभाग करत नसेल तर हे या सरकारच्या कृषी विभागाचं फेल्युअर आहे। तर मग आपलं कृषी विद्यापीठ काय करते? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आपलं कृषी अधिकारी कार्यालय काय करतं? हे आपल्या अकोला जिल्ह्याच्या प्रशासनाचं फेल्युअर आहे आणि याचं मला दुःख वाटतं। आणि शेतकऱ्याला न्याय भेटण्याकरता ही आता आम्ही लढाई याही पुढे तीव्र करायचं काम पडलं तर आम्ही ती नक्की करू।